या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागवण्यात आले असून भाजप पक्ष कार्यालयात 13 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अजय पोन्नम यांनी प्रभाग क्रमांक 10 आणि 11 मधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत भाजपकडे उमेदवारी अर्ज दाखल केला। अजय पोन्नम यांनी अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून घरकुल सारख्या हद्दवाढ भागात इंग्लिश मीडियम शाळा सुरू करून श्रमिक, कष्टकरी आणि सामान्य कामगार वर्गातील मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून दिलं आहे। शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवण्याचं कार्य त्यांनी सातत्यानं केलं असून त्याचा थेट लाभ परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांना होत आहे। शहराच्या विकासात शिक्षण, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याच्या उद्देशानं आपण निवडणूक लढवत असल्याचं अजय पोन्नम यांनी यावेळी सांगितलं। टिळक चौक परिसरातील वर्षभर खरेदीसाठी वर्दळ असणारी भांडे गल्ली ही सर्वात जुनी व्यापारी पेठ म्हणून ओळखली जाते। लग्न सराईसह इतर कार्यक्रमांसाठी तांबा, पितळ, स्टील आणि ॲल्युमिनियमची भांडी खरेदी करण्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथील अनेक जण इथं येतात। त्यामुळं इथं वर्षभर गर्दी असते। आधीच हा बोळ अरुंद आहे, त्यात पार्किंगची जागा गिळंकृत करून अनेक व्यापाऱ्यांनी अनधिकृतपणे दुकानं थाटली आहेत। मोठ्या प्रमाणातील अतिक्रमणांमुळे येथील रस्ता अधिकच अरुंद बनला आहे। व्यापाऱ्यांच्या मोठमोठ्या भांड्यांचे ढीग रस्त्यावरच रचून ठेवल्याचं दिसून आलं। दररोज लाखो रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या या व्यापाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणातील अतिक्रमणांकडे आणि पार्किंगची जागा गिळंकृत करण्याकडे सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचं दुर्लक्ष नेमक्या कोणत्या कारणावरून होत आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे। सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 15 मधील फौजदार चौडी पोलीस स्टेशन ते गुरुवंदन अपार्टमेंट पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला अखेर मुहूर्त लागला। आमदार देवेंद्र कोठे यांच्या निधीतून या रस्त्याचं डांबरीकरण सुरू करण्यात आलं। या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। या रस्त्याची अवस्था अनेक दिवसांपासून खराब होती। खड्डे, धूळ आणि पावसाळ्यात चिखल यामुळे वाहन चालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। आता या रस्त्याचं दर्जेदार डांबरीकरण होत असल्यानं परिसरातील दळणवळण सुरळीत होणार आहे। या कामाचा शुभारंभ सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, पोलीस निरीक्षक विकास देशमुख आणि पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी या रस्त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात होणारा सकारात्मक बदल अधोरेखित केला। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागवण्यात आले असून पक्ष कार्यालयात अर्ज सादर करण्यासाठी 13 डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर सोलापूरचे माजी महापौर बंडप्पा मुनाळे यांचे नातू सिद्धेश्वर मुनाळे यांनी प्रभाग क्रमांक 1 आणि 3 मधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत भारतीय जनता पक्षाकडे इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केला। भाजप पक्ष कार्यालयात सिद्धेश्वर मुनाळे यांनी अधिकृतपणे इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज सादर केला। यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अर्ज दाखल करताना त्यांनी पक्ष संघटनेवर आणि नेतृत्वावर पूर्णपणे विश्वास व्यक्त केला। माजी महापौर बंडप्पा मुनाळे यांनी सोलापूर शहराच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा वारसा पुढे नेण्याची इच्छा व्यक्त करत शहरातील नागरी समस्या, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, युवकांसाठी रोजगाराच्या संधी तसंच नागरिकाभिमुख प्रशासन या मुद्द्यांवर काम करण्याचा संकल्प सिद्धेश्वर मुनाळे यांनी व्यक्त केला आहे।
श्री विष्णू सहस्त्रनामाच्या उच्चारात आणि हरे श्रीनिवासाच्या गजरात विजयपूर रोड परिसरातील पाटील नगर इथं उभारण्यात येत असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या उत्तरादी मठाच्या छत बांधकामाला अर्थात कॉन्क्रीट स्लॅब भरणी कामाला शुक्रवारी प्रारंभ झाला। यावेळी डॉक्टर सुजित जहागीरदार आणि कर्नाटकातील मणूर येथील पंडित अनंत आचार्य अकमंची यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। प्रारंभी श्री विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करण्यात आला। यानंतर छत बांधकामाचं पूजन करून प्रारंभ करण्यात आला। त्यानंतर श्री सुंदरकांड, श्री व्यंकटेश्वर स्तोत्र, श्री सुक्त, श्री राघवेंद्र स्वामी अष्टोत्तर यांचेही पाठ झाले। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस, सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या। ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर। संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509।